हॅलो फ्रेंड्स, तर मी पूनम संगपाळ खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी दाखवणार आहे रेसिपी। तर काय ना, मोठ्या अगोदरच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलंच आहे, मी घावणे आणि चटणी आणि बटाट्याची भाजी बनवलेली। पण त्यामध्ये जर मी हे टाकलं असतं ना, बटाट्याच्या भाजीची रेसिपी, तर तो व्हिडिओ मोठा झाला असता आणि थोडा जरी व्हिडिओ मोठा झाला तरी तुम्ही बघण्यासाठी खूप कंटाळा करताय, मला हे दिसून आले। त्यामुळे मग मी विचार केला की आता छोटे छोटे बनवायचे, जेणेकरून की तुम्हाला पण बघायला कंटाळा येणार नाही। तर मी अशी मस्त चटपटीत अशी बटाट्याची भाजी बनवलेली होती। तर बटाट्याची भाजी बनवण्यासाठी मी अगोदर बटाटे शिजवून घेतलेले होते कुकरमध्ये, थोडंसं मीठ घालून शिजवलेले होते आणि ते सोलून त्यांचे बारीक बारीक पीस केलेले। तर ते मी रेकॉर्ड केलं नव्हतं, त्यामुळे सॉरी। तर मग नंतर कढई मस्त अशी गरम करून घेतली, त्यामध्ये तेल घातलं। तेल थोडंसं जास्त घातलं, कारण आपण पाणी वगैरे आता काय घालणार नाही, थोडंसं जास्त घालायचं। त्यानंतर राई जिरं घातलं, टेचलेलं लसूण घातलं। टेचलेलं लसूणशिवाय आमच्याकडे भाजी पूर्ण होत नाही। बाकी काही नाही घातलं तरी चालतं, पण आमच्याकडे लसूण हा ठेचलेलाच पाहिजे, म्हणून मग लसूण घातलं। त्यानंतर कांदा घातला आणि कोथिंबीर जी होती, सॉरी कोथिंबीर नाही, कढीपत्ता आणि कांदा जो आहे तो मी कापून ठेवलेलं होतं ते घातलं। मस्त असं कांदा आणि कढीपत्त्याला लाल करून घेतलं। तोपर्यंत तिथे उभं राहून टोमॅटो कापून घेतला। त्या टोमॅटोला मस्त असं शिजवून घ्यायचं आहे, एकदम असं मऊ होईपर्यंत टोमॅटोला शिजवून घ्यायचं। तर आमच्याकडे नेहमी बटाट्याची भाजी बनवताना फक्त राई जिरं लसूण कांदा याची फोडणी देऊन आणि त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकून अशी पिवळी भाजी बनवली जाते। तर मी आज विचार केला, चला आज थोडंसं आपल्यासाठी वेगळं असं करूया, म्हणून मग मी थोडीशी वेगळी बनवते। तर मी त्याच्यामध्ये घातलं टोमॅटो, त्यानंतर मग हळद घातली, थोडंसं मीठ घातलं। आता मस्त असं टोमॅटोला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आणि आपल्याकडे जे मसाले असतील ते देखील घालायचे। तर मी पण थोडे थोडेसे मसाले घातलेले होते, लाल तिखट आणि गरम मसाला आणि थोडासा असा घरचा मसाला जो होता तो घातलेला होता। त्याच्या व्यतिरिक्त जास्त काही घातलेलं नव्हतं। तर ते एडिट करण्यामध्ये ते कुठे गायब झालं ते कळलं नाही, त्यामुळे मग मी तुम्हाला सांगते की मसाले आपल्या आवडीप्रमाणे घाला। त्यानंतर मस्त असं बटाटे जे शिजवलेले होते त्याचे बारीक बारीक पीस केलेले होते ते मस्त असे परतून घ्यायचे, एकदम मस्त मिक्स करून घ्यायचे आणि कोथिंबीर घालायची आणि खायचं। बाय बाय।